नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गुड न्यूज आता शासनाच्या माध्यमातून अखेर फायनली पीक विमा वाटपाची येथे समोर आले। बऱ्याच साऱ्या काही दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत आहे, ते म्हणजे खरीप हंगाम 2025चा पीक विमा आमच्या खात्यामध्ये कधी येणार। शेतकरी पात्र आहे तरी पण पीक विमा अद्याप त्यांच्या खात्यामध्ये कोणताही जमा झाला नाही। शेतकरी याच्यावरती विविध न्यूज चॅनल्सनी बऱ्याच काही दिवसापासून माहिती देण्यात आली होती की या तारखेला जमा होईल, त्या तारखेला होईल, परंतु अद्याप कोणताही पीक विमा जमा नाही झाला। परंतु अधिकृतपणे शासनाच्या माध्यमातून आता काही अपडेट्स समोर येऊ लागले, त्याच्या माध्यमातून तारखा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या की या तारखेपासून या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होईल। तर थोडक्यात जाणून घ्या संपूर्ण काही माहिती, नेमकं काय आहे तुमच्या खात्यामध्ये, कधीपर्यंत हा पीक विमा जमा इथे होऊ शकतो। तर शेतकऱ्यांना सर्वप्रथम तर हा पीक विमा 1 ते 2 टप्प्यामध्ये वाटप होणार अशी माहिती। पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, उर्वरित राहिलेल्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये हा पीक विमा भेटणार आहे। हा पीक विमा शेतकऱ्यांना सरसकट इथे भेटणार, हालाकी याच्यामध्ये जास्तीत जास्त सोयाबीन या पिकासाठी जास्त सर्वाधिक पीक विमा एकंदरीत सर्वच जिल्ह्यांमध्ये इथे भेटणार अशी माहिती आता सध्याच्या स्थितीला आहे। सरसकट कशा पद्धतीने भेटणार ते देखील तुम्हाला सांगू शकतो। जर कधी शेतकरी एखाद्या XYZ एखाद्या गावामध्ये पीक विमा, एखाद्या शेतकरी सोयाबीनचा पीक विमा भेटला, तर त्या देखील गावातील जेवढे पण शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी किंवा इतर पिकांसाठी आणि त्याच्यामध्ये सोयाबीनचा समावेश असेल, तर नक्कीच त्यांना त्या सोयाबीन पिकासाठी हा पीक विमा इथे भेटणार आहे। आणि हा जो पीक विमा भेटणार आहे शेतकरी मित्रांनो, जो आहे की 17,000 रुपये प्रति हेक्टरपर्यंत, 8,000 रुपयापासून ते 17,000 रुपयापर्यंतचा प्रति हेक्टरपर्यंत भेटणार आहे। अर्थात 8,000 रुपये हेक्टरपासून 17,000 रुपयापर्यंत हेक्टरपर्यंत तुमच्या नुकसानीनुसार, तुमची जशी नुकसान नोंद तिथे झालेली आहे, तुमच्या उत्पादक क्षमतेची सर्व काही, त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे। आता अखेर फायनल पीक विमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, जसं की शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं होतं की लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करू, परंतु आता जी तारीख शेतकरी होतो शासनाच्या माध्यमातून एक स्क्रीनशॉट याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात की ही तारीख आहे 15 ते 16 मार्च 2026 पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा इथे आता वाटपाची प्रोसेस इथे सुरू करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, ते उर्वरित राहिलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 31 मार्च 2026 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा सर्व इथे जमा इथे होणार आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये सुरुवातीला काही जिल्ह्याचा समावेश आहे, जसं की 5-6 जिल्ह्यात लवकरात लवकर हा पीक विमा इथे जमा होणार। याच्यामध्ये नांदेड जिल्हा असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, हिंगोली असेल, अहिल्यानगर असेल, या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, या काही जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये जे आहे की शेतकरी पहिल्या टप्प्यामध्ये हा पीक विम्याचं वाटप येणे होणार आहे। राहिलेला उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी त्या जिल्ह्यांना वाटप होणार आहे। पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास 778 कोटी रुपयाचा हा पीक विमा येथे जमा झालेला आहे, किंवा याचं निधीची तरतूद येथे झाली आणि 2100 कोटी रुपयाचा जो काही तरतूद आहे ती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे अशी माहिती सध्याची स्थितीला आहे। बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स येतो, अशा शेतकऱ्यांना मागील काही दिवसापासून ते पीक विम्याचं काय अपडेट आहे, पीक विमा भेटणार की नाही, तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, जसं की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जी यादी त्यांनी मागील 1 महिन्यापूर्वी जाहीर केली होती, सुमारे 89 लाख शेतकरी याच्यातील राज्यातील शेतकरी पीक विमा संदर्भातील पात्र आहे, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचा हा पीक विमा नक्कीच आता जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 31 मार्च 2026 पर्यंत राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे अशी अधिकृत माहिती आता शासनाच्या माध्यमातून तरी ते उपलब्ध आहे। तर हेच एक अपडेट पीक विमा संदर्भात होतं। तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच लाईकही करू शकता। पुढील असल्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता। खूप खूप धन्यवाद।